नमस्कार मित्रांनो, मी दीपक वडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत परिवहन समिती या सभेचे प्रोसिडिंग लेखन व इत्युक्त लेखन कसे करावे. माहे ऑक्टोबर 2025 करता सभा क्रमांक 5 साठी कोणते विषय आवश्यक आहे आणि यामध्ये लेखन कसे करावे या संदर्भात सविस्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला लाईक करा, हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या परिवहन समितीची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जी लिंक दिली आहे त्यावरून आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी शाळा, केंद्र, तालुका, जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे. ज्या तारखेला आपण ही सभा घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. ठराव किंवा ठरावाचा तपशील थोडक्यात या पद्धतीने लेखन करून घ्यायचा आहे. दिनांक आपण ज्या तारखेला घेणार आहोत ती तारीख या ठिकाणी मेन्शन करायची आहे. रोजी शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकायचं आहे. अध्यक्ष श्री या ठिकाणी अध्यक्षांचं नाव टाकायचं आहे. यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन समितीची सभा घेण्यात आली. या पद्धतीने थोडक्यात प्रस्तावना लेखन करून घ्यायची आहे. या ठिकाणी सभेचा पहिला विषय या ठिकाणी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे. 5वी सभा आणि पहिला विषय आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. दुसरा विषय या ठिकाणी घेतला आहे बसमधील प्रथमोपचार पेटी अद्यावतीकरण. फार महत्त्वाचा असा हा विषय आहे. दुसरा विषय आहे बसमधील प्रथमोपचार पेटी अद्यावतीकरण. हा विषय परिवहन समितीच्या सभेत अत्यंत महत्त्वाचा आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. याबाबत चर्चा आजच्या या सभेत करण्यात आली. सध्याच्या स्थितीचा आढावा घेणे, किती बसेसना प्रथमोपचार पेटी उपलब्ध आहे, पेटीतील साहित्याची वैधता म्हणजे एक्सपायरी डेट्स आणि स्थिती तपासली गेली आहे का, तसेच किती बसेसमध्ये रिकाम्या किंवा अपूर्ण पेट्या आढळल्या, या सर्व बाबी आज परिवहन समितीच्या सर्व सदस्यांमार्फत तपासणी करण्यात आली. प्रथमोपचार पेटी असणाऱ्या वस्तूंची यादी तपासणी करण्यात आली. यामध्ये बँडेज, अँटीसेप्टिक क्रीम, लिक्विड जसे की डेटॉल, सेव्हलॉन किंवा कापूस व सर्जिकल टेप, सेफ्टी पिन, पेन किलर टॅब्लेट्स जसं प्राथमिक स्वरूपाच्या, बर्न क्रीम, दस्त व उलट्यांसाठी औषधे, डिजिटल थर्मामीटर, प्राथमिक साहित्य, यामध्ये CPR मास्क इत्यादी या सर्व वस्तू असणे आवश्यक आहे. जुन्या किंवा रिकाम्या प्रथमोपचार पेट्या तत्काळ बदलणे, वार्षिक किंवा 6माही तपासणीसाठी स्वतंत्र यंत्रणा स्थापन करणे, बस कंडक्टर किंवा ड्रायव्हर यांना प्राथमिक वैद्यकीय प्रशिक्षण देणे, सर्व सार्वजनिक व बसमधील प्रथमोपचार पेटी तत्काळ अद्ययावत करण्यात याव्या. संबंधित अधिकारी यांनी प्रत्येक बसची तपासणी करून आवश्यक वस्तूंची भर घालावी असे सर्वानुमते ठरवण्यात आले व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 3 वाहन चालकांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन. वाहन चालक हे सार्वजनिक व खाजगी वाहतुकीचे अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत. त्यांचे सुरक्षित, शिस्तबद्ध व जबाबदारीने वाहन चालवणे हे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. सध्या अपघाताची संख्या, वाहतूक नियमांचे उल्लंघन आणि सार्वजनिक संतप्त प्रतिक्रिया वाढत आहेत. त्यामुळे चालकांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे नियोजन करणे याबाबत ठरवण्यात आले. यामध्ये वाहतूक नियमांचे योग्य ज्ञान देणे, अपघातप्रवण परिस्थिती ओळखून त्यात निर्णय कसे घेणे, प्रथमोपचार व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांशी सौजन्यपूर्ण वर्तनाचे महत्त्व पटवून देणे, स्मार्ट तंत्रज्ञान यामध्ये GPS, टिकटिंग, CCTV इत्यादी यामध्ये वापरण्याचे प्रशिक्षण इत्यादी बाबींवर लवकरात लवकर प्रशिक्षण आयोजित करण्याबाबत सर्वांचे मत ठरवण्यात आले. सर्व बस, रिक्षा व इतर सार्वजनिक वाहन चालकांसाठी विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दर 6 महिन्यांनी करण्यात यावे. प्रशिक्षणात वाहतूक नियम, अपघात प्रतिबंध,
प्रवासी सेवा व तणाव व्यवस्थापन यांचा समावेश असावा असे ठरवून हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यावायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 4, सुलभ व वेळेवर वाहतूक व्यवस्था करणे. आजच्या घडीला शिक्षण ही मूलभूत गरज बनली आहे. शालेय शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पाया असते. मात्र अनेक वेळा योग्य वेळेवर शाळेत पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागतो. विशेषतः ग्रामीण भागातील व निमशहरी भागातील विद्यार्थी यासाठी जास्त त्रस्त असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सुलभ व वेळेवर वाहतूक व्यवस्था करणे ही काळाची गरज बनली आहे. याबाबत चर्चा करून शाळेतील वेळेचे काटेकोर पालन आवश्यक असते. जर वाहतूक वेळेवर नसेल तर विद्यार्थ्यांचा अभ्यास, उपस्थिती व मनोबल यावर परिणाम होतो. त्यासाठी आजच्या सभेमध्ये वेळेवर वाहतूक व्यवस्था होईल याबाबत विचार विनिमय करण्यात आला व वाहतूक चालकास देखील याबाबत विचारण्यात आले. ज्या रस्त्यावर वाहतूक कमी असेल त्या रस्त्याचा वापर करून विद्यार्थ्यांना शालेय वेळेच्या आधी शाळेत पोहोचवावे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व यावेळी चालकास येणाऱ्या अडचणी देखील समजून घेण्यात आल्या. सुलभ व वेळेवर वाहतूक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे शासन, शाळा, पालक आणि समाज यांनी एकत्रित प्रयत्न केल्यास विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुलभ व वेळेवर शाळेत पोहोचवण्याची हमी देता येईल. त्यामुळेच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य उज्ज्वल व सुरक्षित होईल असे ठरवून हा ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. सभेचा पुढचा विषय आहे विषय क्रमांक 5, परिवहन समितीचे प्रमुख कार्य काय आहे याबद्दल माहिती देणे. 5 नंबरचा विषय आहे शाळेतील विद्यार्थ्यांची सुरक्षित व वेळेवर शाळेत ये जा सुनिश्चित करणे हे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे. हे कार्य नियोजनबद्ध व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी शाळेमध्ये परिवहन समिती स्थापन केली जाते. याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये शालेय परिवहन समितीचे प्रमुख कार्य समजावण्यात आले. वाहतुकीचे नियोजन करणे, तसेच वाहनांची सुरक्षितता तपासणे, चालक व वाहक यांचे प्रशिक्षण व निवड, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे, तक्रारीचे निराकरण करणे, शालेय प्रशासनाशी समन्वय ठेवणे, कायद्यांचे पालन करणे व शालेय परिवहन समिती हे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित, सुलभ आणि वेळेवर शाळेत पोहोचवण्याचे नियोजन करणारे एक महत्त्वाचे अंग आहे. या समितीचे कार्य प्रभावीपणे पार पाडल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरळीत व सुरक्षितरित्या सुरू राहते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे. या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे. पुढील विषय आहे विषय क्रमांक 6, ऐन वेळेस उपस्थित होणारे विषय. ऐन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले. अशा पद्धतीने खेळीमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले. या ठिकाणी सभेस उपस्थित सदस्य, त्यांचे अनुक्रमांक, सदस्यांची नावं, त्यांचे पदनाम आणि स्वाक्षरी करून आपल्याला हे रेकॉर्ड दप्तरी ठेवता येणार आहे. या पद्धतीने माहे ऑक्टोबर 2025 करता सभा क्रमांक 5 साठी परिवहन समितीचे प्रोसिडिंग लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.